चांद सुगंधाईल रात उसासा देईल सारी जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलची. तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे. तर हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्र. तर तिथून तुम्ही जाऊन चॅनल जे ते जॉईन करून तुम्ही ॲप जो तो डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे. तर या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. जर का मित्र तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जे ते सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ जे येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा जे आपले व्हिडिओ आणि अपडेट जे ते येत असतात मित्रांनो. चला तर मित्र, आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्या काय यायचं आपल्या सर्वात आधी अलर्ट मोशनमध्ये जे बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो आपल्याला इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तो इथे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे. तर आपल्या सर्वात आधी आपल्याला काय करायचं बघा, इथं आपल्याला ॲडिओ जो तो घ्यायचा आहे. तर त्यासाठी बघा काय करायचं आहे आपल्याला. तर बघा इथं आपल्याला इथं प्लस दिसत आहे, त्या प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा ब्लॅक कलरचा एक व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे. तो इथं ॲड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, त्या ब्लॅक कलरच्या व्हिडिओवरती क्लिक करून वरती तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत आडवे, तर त्यावरती क्लिक करून आपल्या एक्स्ट्रा कार्ड जो याचा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो जो ब्लॅक कलरचा व्हिडिओ होता तो इथं डिलीट करून टाकायचा आहे. त्यानंतर त्या ॲडवरती आपलं लॉंग प्रेस करायचं आहे राईट साईडला. त्यानंतर ती जी त्याची लेअर असेल ती आपल्या एकदम खालती जे ते ठेवायची मित्रांनो. परत आता त्यानंतर आता बघायचं आहे, तुम्हाला इथं ग्रुप दिसत आहे आणि त्या ग्रुप्समध्ये तुम्हाला अशा प्रकारे काही इमेजेस दिसत आहेत. तर ते इमेजेस आणि टेक्स्ट आणि इमोजीचे कसं एडिट करायचे ते आता तुम्हाला सांगतो. तर आता सर्वात आधी आपल्या ग्रुप 1 वरती जायचे, त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर परत ग्रुप 1 दिसेल तर त्यावरती जाऊन परत एडिट ग्रुप करा. परत तुम्हाला खाली एक इमेज दिसेल तर त्या इमेजवरती क्लिक करून कलर आणि फिलमध्ये जायचे. त्यानंतर एज जी दिसत आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला इथं आता जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं इमेज घ्या. त्यानंतर वरती प्लसवरती क्लिक करा, म्हणजे जो आपण इमेज इथं घेतला तो इथं ॲड होऊन जाईल. त्यानंतर आपलं बॅक येऊन जायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला सॉन्गनुसार इथं आता टेक्स्ट जो तो एडिट करायचा असेल तर त्यासाठी बघा काय यायचं, की जो मला टेक्स्ट दिसत आहे तर त्या लेअरवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जायचे. त्यानंतर तुम्हाला सॉन्गच्या लिरिक्सनुसार इथं तुम्हाला जे ते ती जी लिरिक्स असेल ती इथं लिहायची. त्यानंतर तुम्हाला इथून जो फॉन्ट कोणता घ्यायचा असेल तो घेऊ शकता. तर मी आता हा वाला फॉन्ट घेतलाय मग मित्रांनो, मुक्ता लाईट. तर त्यानंतर आपल्याला परत काय करायचं, इथं कलरचं ब्लॅक कलर दिसत आहे तर त्यावरती जायचं. त्यानंतर तुम्हाला जो कोणता इथं कलर घ्यायचा असेल तो कलर घ्या. त्यानंतर इथं राईट साईडला वरती बघा मित्रांनो असा राईटचा ऑप्शन दिसत आहे तर त्यावरती क्लिक करा, म्हणजे इथं टेक्स्ट जे असेल तो आपल्या इथं होऊन जाईल मित्रांनो, कलर वगैरे येऊन जाईल त्याला. त्यानंतर परत आता इथं इमोजी एडिट करायचा असेल तर त्यासाठी बघा काय करायचं, आपल्या त्या इमोजी दिसत आहेत तर त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमोजी घ्यायचा असेल तो इथं घेऊ शकता. आणि त्याचसोबत मी तुम्हाला जो आयफोन इमोजी जो तो दिलेला आहे मित्रांनो, तो सुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता मित्रांनो. म्हणजे आपले जे इमोजी असतील ते हाय क्वालिटीमध्ये इथं तुम्हाला चांगले दिसतील. परत तुम्हाला इथं राईटवरती क्लिक करायचं, म्हणजे आपला इमोजीसुद्धा जो इथे होऊन जाईल मित्रांनो चांगला. आता त्यानंतर आता परत बघा मित्रांनो, आपल्याला परत काय करायचं, परत नंतरच्या ग्रुपवरती यायचं आहे आणि परत आपल्याला ती जे ते स्टेप जे ते फॉलो करायचे. आता त्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो 6 सेकंदाच्या पुढे तुम्हाला कोणते ग्रुप दिसत नसतील तर इथं तुम्हाला बघा काय करायचं आता. आता सर्वात आधी बघा तुम्हाला ग्रुप 1 दिसत आहे आणि त्यावरती 2 टेक्स्ट. तर आपल्याला काय करायचं बघा, लेफ्ट साईडला तुम्हाला आय असं दिसत आहे तर त्यावरती लॉंग प्रेस करून याच्या जिथं जेवढ्या काही तुम्हाला इथं लेअर दिसत आहेत तर त्या इथं घ्यायच्यात आणि वरती तुम्हाला बघा इथं 2 स्क्वेअर आणि प्लस दिसत आहे त्यावरती जाऊन इथं कॉपी लेअरची करायची आणि 7 सेकंदाच्या याच्यावरती बीटवरती येऊन इथं पेस्ट जे ते ह्या 6च्या 6 लेअर इथं करून टाकायच्यात मित्रांनो. तर मित्र आता बघा मित्र काय करायचं आता, पहिला जो मित्रांनो ग्रुप आहे तो आता इथं व्यवस्थितपणे इथं लागून गेलाय. तर आता परत आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला 14 सेकंदावरती यायचे. त्यानंतर ग्रुप जो 1 आहे मित्रांनो बघा हा खालचा, तर त्यावरती क्लिक करायचं. नंतर आपल्याला काय करायचं 14 सेकंदावरती जे ते येऊन जायचं. त्यानंतर स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन इथं लास्टला जो ऑप्शन दिसत आहे तर त्यावरती क्लिक करा, म्हणजे लास्टपर्यंत त्याची जी लेयर असेल ते येऊन जाईल. परत तुम्हाला इथं बघा नंतरच्या बिटवरती तुम्हाला एक ग्रुप भेटेल तर त्यावरती क्लिक करायचं. परत नंतरच्या बिटवरती येऊन जायचं, म्हणजे कोणत्या मित्र बघा
14.19 सेकंदावरती येऊन जाऊन परत स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन इथं लास्टचा जो ऑप्शन असेल तो इथं सिलेक्ट करा. म्हणजे लास्टपर्यंत त्याची जी लेयर आहे ती येऊन जाईल. परत नंतर आपल्या त्या इमोजी आणि टेक्स्टवरती क्लिक करून परत आपल्या स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन लास्टवाला ऑप्शन जो तो घ्यायचा आहे. परत नंतर टेक्स्टवरती येऊन तसंच जे आपल्या इथे स्टेप फॉलो करायची. तर मित्रांनो आता इथं आपण जसे स्टेप फॉलो केली होती त्याच्याच तुम्हाला स्टेप जे ते इथून पुढे जेवढे काही इथं दिसत आहेत तुम्हाला इथं बीटच्या तिथं तुम्हाला इथं अप्लाय करायचं. तर तुम्हाला परत एकदा स्टेप सांगतो कसं करायचं आहे. परत आपल्या जेवढ्या काही सुरुवातीला यायचं आहे आणि परत आपण जेवढ्या काही आधी ज्या लेयर होत्या त्या आपण इथं कॉपी केल्या होत्या तेवढ्या ज्या लेयर आहेत त्या ग्रुपच्या इथं सिलेक्ट करून घ्या. म्हणजे टोटली 6 लेयर असतील त्या कॉपी करून घ्या इथे. कॉपी केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या 14.19 सेकंदाच्या बिटवरती येऊन इथं पेस्ट जे ते करून टाकायचं आहे. तर इथं पेस्ट वगैरे झाल्यानंतर परत आपल्याला 20 सेकंदावरती जिथे काय करायचं आहे 20.10 सेकंदावरती येऊन परत इथं जे ते काय करा मित्रांनो पेस्ट करून टाका. पेस्ट वगैरे इथं केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आता तुम्हाला ग्रुपमध्ये फोटो जिथे कसे रिप्लेस करायचे हे सुद्धा तुम्हाला इथं माहिती पडली. आणि सोबत जे ते तुम्हाला टेक्स्ट आणि इमोजी सुद्धा कसं एडिट करायचं हे सुद्धा तुम्हाला माहीत पडले. त्यामुळे मी आता जास्त काही ते सांगणार नाही मित्रांनो. तर एकदा तुम्हाला परत एकदा स्टेप सांगतो काय करायचं. परत नंतरच्या ग्रुपवरती जे ते आपल्या येऊन जायचं आहे. परत एडिट ग्रुपमध्ये जाऊन परत आपल्या काय यायचं ग्रुप 1वरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. परत इमेज दिसत आहे तर त्यावरती क्लिक करून कलर आणि फिलमध्ये जाऊन एचजीवरती क्लिक करून तुम्हाला जो कोणता इथे घ्यायचा असेल मित्रांनो इथं इमेज तो घ्या. घेतल्यानंतर आपल्या बॅक जिथे येऊन जायचं म्हणजे आपला जो इमेज असेल तो इथं एडिट होऊन जाईल. आणि त्यानंतर आता परत टेक्स्ट जो तो एडिट करण्यासाठी बघा काय करायचं आहे. परत टेक्स्टवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला जे ते लिरिक्स इथं लिहून घ्यायचे. त्यानंतर इथून फॉन्ट वगैरे तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर परत तुम्हाला काय करायचं इथं कलरवरती जाऊन तुम्हाला जो कोणता कलर हवा असेल तो इथं घ्या. घेतल्यानंतर आपल्या परत बॅक येऊन जायचे. परत इमोजीवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथे इमोजी घ्यायचा असेल तो घ्या आणि त्यानंतर मी तुम्हाला जो दिला असेल फॉन्ट आयफोन इमोजीवाला तो इथं तुम्ही यूज करा. म्हणजे आपला हाय क्वालिटीमध्ये इमोजी जे ते दिसतील. त्यानंतर इथं वरती राईटवरती क्लिक करा. तर मित्रांनो आता तुम्हाला जे ते एकदम चांगल्या प्रकारे इथं तुम्हाला समजलं आहे की कसं एडिट करायचं ते. तर आता मी जास्त वेळ इथं घालवत नाही मित्रांनो. आता नंतरची जी स्टेप असेल ती तुम्हाला इथं सांगतो. ओके. तर मित्र आता आपले जेवढे काही मित्रांनो इथं आपले ग्रुप्स वगैरे एडिट करायचे बाकी होते, ते सर्व मी आता इथं करून घेतले आणि त्याच प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ होता, तो सुद्धा इथं रेडी झाला आहे मित्रांनो. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय असतं, वर तुम्हाला सेटिंगच्या बाजूला जो ॲरो दिसत आहे, तर त्या ॲरोवरती क्लिक करा. त्या व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती जाऊन बघा मित्रांनो आता जो आपला व्हिडिओ होता गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर मित्र आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं. त्या व्हिडिओला सोडवलं लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजूनही आपल्या YouTube चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं, तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या YouTube चॅनलवरती जिथे अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.